नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. पाहून तोंडाला पाणी सुटेल एवढं चमचमीत, झणझणीत, चटकदार आणि छान असं चवीचं आज आपण वांग्याचं भरीत केलेलं आहे. वांग्याचं भरीत केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये भरपूर भाज्यांचा समावेश मी केलेला आहे. भरपूर भाज्या घालून इथं आपण वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. छान अशी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, त्याचबरोबर वरण भाताबरोबर छान असं चमचमीत, चवदार, चविष्ट हे भरीत आपण खाऊ शकतो. वांग्याचं भरीत तर आपण नेहमीच करतो, पण अगदी मिक्स भाज्या घालून हे भरीत जर तुम्ही करून पाहिलं तर छान चवीचं हे भरीत होतं आणि काहीतरी भरीताचा वेगळा प्रकार. चला तर वेळ न घालवता आपल्याला साहित्यकृती पाहिजे आहे. चमचमीत, झणझणीत असं हे भरीत आज आपण बनवलेलं आहे आणि ते कशा प्रकारे बनवलं त्याची साहित्यकृती पाहूया. इथं भरीत वांगं घेतलेलं आहे मी. हे पहा, छान असं स्वच्छ धुतलं हे वांगं, त्याला तेल लावलं आहे मी आणि तेल लावून सुरीच्या साह्याने कट दिलेले आहेत. पाहू शकत असाल 300 ग्रामचं हे वांगं घेतलेलं आहे मी आणि छान ह्याला स्वच्छ धुवून तेल लावायचं आपल्याला आणि सुरीच्या साह्याने कट द्यायचे आहेत. आणि ते कट दिले, त्याच्यामध्ये 2 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची असं प्रत्येक कटमध्ये मी भरत गेलेले आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही वांग्याचं भरीत करता, झणझणीत चमचमीत तर भरीत होतंच, पण चवीला एवढं छान होतं, तुम्ही करून पहा. आता हे हे वांगं आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथं मी 3 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले. टोमॅटो स्वच्छ धुतले आणि टोमॅटोलाही तेल लावलेलं आहे मी. आणि तेल लावून हे वांगं आणि टोमॅटो आपल्याला मीडियम गॅसवरती खरपूस खमंग भाजून घ्यायचे आहेत. वांगं भाजून झालेलं आहे आपलं आणि टोमॅटोही छान भाजून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकत असाल पूर्णपणे वांगं छान असं व्यवस्थित त्या वांग्याला सुरकुत्या पडल्या की वांगं आपण गॅसवरून काढून घ्यायचं आहे. 4 हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याचबरोबर आता ह्या मिरच्या, लसूण, हे वांगं आणि हा टोमॅटो याच्यापासून आपल्याला चमचमीत भरीत बनवायचं आहे. आणि इथं ह्या वांग्याची स्किन मी काढून घेत आहे. पहा, वांग्याचं आपण वांगं भाजून घेतलं की जी वरची साल असती ते साल आपल्याला काढून घ्यायची आहे. अगदी सहज ही साल निघून जाते. पाहू शकत असाल तुम्ही. व्यवस्थित जर वांगं आपल्याला गॅसवरती भाजून घेतलं तर छान अशी ही साल व्यवस्थित निघते आणि भरीतही छान लागतं आपलं. तर इथं पहा, पूर्णपणे ही साल मी काढून घेतलेली आहे आणि पाहू शकत असाल त्याच्यामध्ये जे लसूण आणि मिरची मी भरली होती ती मी तुम्हाला दाखवते. अगदी वांगं जसं आपण भाजून घेऊ गॅसवरती तशा त्या मिरच्या आणि तो लसूण व्यवस्थित असा शिजला जातो. पाहू शकत असाल. हे पहा, मी दाखवते तुम्हाला. मिरची इतकी छान शिजली, ही मऊ एकदम, आणि त्याचबरोबर लसूण पाकळी ही आपली फार छान शिजली. आणि जेव्हा आपण हे वांगं मॅश करतो, त्या वांगं मॅश करताना त्याच्याबरोबर हे लसूण आणि ही मिरची व्यवस्थित अशी मॅश होते आणि भरीत चवीला छान लागतं. आता हे जे टोमॅटो आहे त्या टोमॅटोचेही आपण सालं काढून घेऊया. सहज असं तेल लावून जेव्हा टोमॅटो भाजून घेता तुम्ही, सहज त्याच्या साली निघतात. आता हे जे वांगं आहे हे तुम्ही काही लोक कढईमध्ये तेल लावून भाजून घेतात, पण तसं न घेता जर गॅसवरती किंवा चुलीवरती तुम्ही हे वांगं भाजलं तर फार छान त्याचा स्मोकी फ्लेवर येतो. लसूण आणि मिरची आपल्याला मिक्सरला लावून दरदरीत असे वाटून घ्यायचे आहे किंवा खलबत्त्यामध्येही तुम्ही कुटून घेऊ शकता. पहा, एकदम बारीक पेस्ट न करता लसूण मिरची थोडीशी जाडसर ठेवा, म्हणजे या भरीतामध्ये ह्याची चव फार छान लागते. आता स्किन काढलेलं, जे साल काढलेलं वांगं आणि त्याचबरोबर हे टोमॅटो आपण मॅश करून घेऊया. थोडंसं मी प्लेटमध्ये मॅश केलं आणि त्याच्यानंतर एका बाउलमध्ये घेऊन आपण हा जो पावभाजीचा मॅशर आहे त्याने हे छान अगदी एकसारखं आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टोमॅटो, लसूण, मिरची हे सगळं मॅश झालं आणि जो आपण मिक्सरला मसाला करून घेतला आहे लसूण मिरचीचा, तोही मसाला याच्यामध्ये करून घेऊया. इथं प्रत्येक गोष्ट इथं स्मोकी फ्लेवरची आहे. म्हणजे आपण मिरची भाजून घेतली, त्याचबरोबर वांगंही आपण गॅसवरती भाजून घेतलं, त्याच्यामुळे असं एक छान त्याला धुरकट असा आपल्या भरीताला स्मेल येतो, वास येतो आणि भरीत चवीला अप्रतिम होतं. एकदा अशा पद्धतीने भरीत करून पहा तुम्ही, फार छान चवीचं हे भरीत होतं. आता आपलं इथं वांगं मॅश करून झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण फोडणीला टाकूया. 1 पळी तेलावरती जिऱ्याची फोडणी करायची. हळद आणि हिंग असं छान तडतडीत जिरं तडकलं की आपण त्याच्यामध्ये
2 मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते कांदे परतून घेऊया। कांदा छान मऊसर परतत आला की याच्यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, एक छोटी वाटी मटार दाणे घेतलेले आहेत। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं मिक्स भाज्या घालून मी वांग्याचं भरीत बनवत आहे, त्याच्यासाठी मी इथं मटार दाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर शेंगदाणे ही छान खमंग खरपूस या तेलावरती भाजून घ्यायचे आपल्याला। आता इथं लाल मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, तिखट लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर मी घेतलेली आहे। आणि या तिन्ही मसाल्यामध्ये हे मटार दाणे आणि कांदा शेंगदाणे परतून घ्यायचे। त्याचबरोबर 1 वाटीभर मी इथं मेथी घेतलेली आहे। मेथीची भाजी स्वच्छ धुतली, मी पानं काढली, पानं काढून स्वच्छ धुवून आपण इथं फोडणीमध्ये घेतलेली आहे। पहा, मेथीच्या भाजीच्या फक्त पानांचा वापर करा, कोवळी भाजी असेल तर फारच छान। पानं काढून त्या पानांचा इथं आपल्याला भाजीसाठी वापर करायचा आहे, भरितासाठी वापर करायचा आहे। मी मेथीची भाजी घेतली, पण तुम्ही इथं पालक किंवा तुम्हाला आवडणाऱ्या पालेभाज्या कोणत्याही घेऊ शकता। कोबीची भाजी घ्या, फ्लावर घ्या, बटाटा याच्यामध्ये थोडासा चिरून घ्या, गाजर घ्या, अगदी तुम्हाला ज्या आवडतील त्या भाज्या घेऊन तुम्ही हे भरीत बनवू शकता। छान अशी मेथीची भाजी, मटार दाणे, शेंगदाणे या मसाल्यामध्ये आपल्याला खमंग खरपूस परतून घ्यायचे आहेत। व्यवस्थित ह्या भाज्या परतून झाल्या की जे मॅश केलेलं वांगं आहे ते वांगं आपण घेऊया। आता हे वांगं आणि ह्या भाज्या 1-2 ते 3 मिनटासाठी मिडियम गॅसवरती अगदी व्यवस्थित पूर्णपणे ह्या मसाल्याचा फ्लेवर किंवा मसाल्याचा सुगंध आपल्या भरितामध्ये मुरेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 1-5 मिनटासाठी पूर्णपणे हे वांगं भाज्यांमध्ये परतून घ्या। आता तुम्ही पाहू शकत असाल इथं जास्त मसाल्यांचा वापर मी केलेला नाही आहे। अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर आपण इथे घेतलेली आहे। आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोबी, फ्लावर, अगदी तुम्हाला आवडणाऱ्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये भरीत वांग्यामध्ये घेऊन तुम्ही हे भरीत वांगं करू शकता। 1-2 ते 3 मिनटासाठी हे आपल्याला झाकून ह्याची वाफ काढून घ्यायची आहे। आता याला स्मोक देऊया आपण। आणि जेव्हा असा स्मोक देऊन तुम्ही हे भरीत बनवाल आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचं भरीत कसं झालं। अगदी स्मोकी फ्लेवरचं, अगदी छान असं मस्त असं इतका छान ह्या कोळशाचा वास आपल्या ह्याला लागतो भरीताला। आणि अगदी हॉटेलमध्ये तुम्ही जसं भरीत खाता, ढाब्यावरती जसं खाता तशा पद्धतीने ह्या भरीताचा स्वाद लागतो। मी कोळशाची वाफ दिलेली आहे भरीताला आणि हे भरीत खाण्यासाठी तयार आहे। आणि अशा पद्धतीने मिक्स व्हेज भरीत आपलं ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर, गरमागरम वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तयार झालं आहे। अशा पद्धतीने तुम्ही करून पहा, अगदी नान रोटीबरोबरही हे भरीत चवीला फार छान लागतं। वरून हिरवीगार कोथिंबीर पेरायची आपल्याला आणि या भरीताचा स्वाद घ्यायचा आहे। कच्चा कांदा वरून टाकूया। छान असं मस्तपैकी हे चटपटीत झणझणीत असं वांग्याचं वेगळ्या पद्धतीचं भरीत तयार झालेलं आहे। करून पहा, खाऊन पहा। रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आम्ही सातारकर चॅनलला सबस्क्राईब करा। खात रहा, खुश रहा आणि नेहमी आनंदी रहा। आणि अशा छान छान रेसिपी करून पहा, ट्राय करा। मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली। धन्यवाद मंडळी।